करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, विरोध करणाऱ्या लोकांकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. कारण काही लोक निंदा करत असतात, त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करा. कारण का, आपल्या या आयुष्यामध्ये वयाचं काही घेणं देणं नसतं. जिथं विचार जुळत असतात ना, तिथेच खरी मैत्री होत असते. आता आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला ज्या व्यक्ती भेटत असतात, ज्या मनुष्यदेहांची ओळख होत असते, त्यांचं कधी आपण वय विचारलं का हो? तुम्ही किती वर्षाचे आहात, तुमचं वय किती असेल? अजिबात नाही. बघा, प्रत्यक्षात एखादा प्रशिक्षण घ्यायचं आहे. त्या प्रशिक्षणामध्ये अनेक प्रकारची लोक येत असतात आणि त्या प्रशिक्षणामध्ये बघा, एकाचं वय असतं 23 वर्ष आणि एकाचं वय असतं 52 वर्ष. आता त्यांची मैत्री प्रत्यक्षात उत्तमाची होत असते, घट्ट मैत्री जमते. मग वयाचा विचार केला का? नाही केला. कारण ज्याप्रमाणे मैत्री करत असताना वयाचा विचार अजिबात करायचा नाही आहे. मैत्री ही उत्तमाची असणे गरजेचं आहे. कारण का, विरोध प्रत्येकजण करत असतो. त्यांच्याकडे जर आपण लक्ष देत बसलो तर तो त्रास हा आपल्याला होईल. जी लोक निंदा करत आहेत, निंदा करू द्या. म्हणून समर्थ म्हणाले, वयाचं काही देणं घेणं नसतं. आपल्याला पडलं आहे का हो, माझं वय एवढं आणि माझा मित्र बघा? नाही ना, असं काहीच नसतं. आपण लहान लहान मुलांशी, मोठ्या मोठ्या व्यक्तींशी उत्तम प्रकारे संवाद साधत असतो. त्यांचे विचार, आपले विचार एकमेकांशी जुळत असतात आणि तिथेच तर खरी मैत्री प्रत्यक्षपणे पाहायला मिळत असते. म्हणून आपल्या देहामध्ये प्रत्यक्षात विचार केला पाहिजे. खरं पाहायला गेलं, नाण्याला 2 बाजू असतात. हे माहीत असूनही आपण एकाच बाजूचे विचार करत असतो. लोकसुद्धा एकाच बाजूचे विचार करत असतात. कारण ते दुसऱ्यांची बाजू कधीच समजून घेत नाही आहेत. आपण कितीही जरी सांगण्याचा प्रयत्न केला ना, तरी ते आपल्याला हुसकावून लावतील. कधी आपली बाजू समजून घेणारच नाही. मग आपण विचार करतो, अरे ही व्यक्ती माझं का ऐकून घेत नाही आहे? मी जे बोलत आहे ते सत्यपणाने बोलत आहे, तरीसुद्धा का बघा प्रत्यक्षपणे बाजू मांडत नाही आहे? का जाणून बुजून बघा मला बाजूला करत आहे? कारण डोळे झाकून विश्वास ठेवणं हे चुकीचं आहे. ज्याप्रमाणे आपण एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो, त्या व्यक्तीने विश्वासघात करता कामा नये. आणि त्याचप्रमाणे बघा, एखाद्याच्या आयुष्यात आपण विचार करतो, एखादी व्यक्ती येत असते आणि वर्तमान काळात जगत असताना भविष्याची विचार करत असते. परंतु आपल्या घरातले आई वडील आपल्या मुलांचं भवितव्य, आपल्या मुलींचं भवितव्य, भविष्य बघा उत्तम प्रकारे घडवत असतात.
मुलीला बघा प्रत्यक्षात पायाच्या पैंजणापासून ते गळ्यामध्ये बघा प्रत्यक्षपणे मंगळसूत्रापर्यंत प्रत्येक वस्तू आणून देत असतात. तरी सुद्धा लोक काही निंदा करत असतात. आता निंदा करणाऱ्या लोकांच्या गोष्टी ऐकण्यामध्ये आपला वेळ अजिबात घालवू नका. आपण पाहतो, आपल्याला कळतं, तरी सुद्धा आपण बघा त्या वळणावर जात नाहीये. कळालेलं आहे परंतु वळत नाहीये. जेवढ्या वाईट दिवसांचा तुम्ही सामना कराल ना, त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस तुम्हाला पाहायला मिळतील. चांगल्या दिवसांचा सामना जर कराल तर तुम्हाला चांगले दिवस अनुभवायला नक्कीच मिळतील. परंतु ज्या वेळेला वाईट दिवस बघा प्रत्यक्षाने आपल्या आयुष्यात येत असतात ना, आणि त्या वाईट आयुष्यात वाईट असणारे दिवस ज्यावेळी त्या दिवसांचा आपण बघा प्रत्यक्षपणे उत्तम प्रकारे कार्य करू, उत्तम प्रकारे सामना करू, त्यावेळी ते वाईट दिवस नक्कीच जातील आणि चांगले दिवस पाहायला नक्कीच मिळतील. ज्याप्रमाणे आपण विचार करतो ना, गुळाची चव आपल्याला माहीत असते ही गोडच असणार आहे, परंतु आपलंच म्हणणं खरं आहे हे आपण समोरच्याला सांगत असतो, संपूर्ण जगाला सांगत असतो. लोक आपल्याकडे पाहून बघा प्रत्यक्षपणे निंदा करत असतात. आपली इज्जत कशी जाईल या दृष्टीने आपल्याकडे पाहत असतात. बघा आपली परिस्थिती कशी असो, लोकांच्या विचारांबद्दल आपण विचार जर केला, आपल्या देहाने दुसऱ्यांच्या देहाला त्रास होणार नाही अशा प्रकारे वागलं पाहिजे. कारण आयुष्य हे टाइमपास नाहीये. आपण आपल्या मित्रांबरोबर, नातेवाईकांबरोबर टाइमपास करत असतो. टाइमपास महत्त्वाचा नाहीये, तर महत्त्वाचं आहे आपलं आयुष्य. कारण आपल्या आजूबाजूला जी लोक स्तुती करत आहेत त्यांच्याशी सुद्धा सावध असणं गरजेचं आहे. ज्याच्या जीवनात संघर्ष लिहून ठेवलेला आहे ना, त्याला किती अडचणी येऊ दे तरी तो घाबरत नाही, कारण त्या गोष्टी त्याने अनुभवलेल्या आहेत. परंतु दररोज कोणाचा तरी विरोध करणं हे योग्य नाहीये. बघा आपण विचार जर करत बसलो तर कधी टाइम निघून जाईल आपल्याला कळणार नाही. शांत आयुष्य जगण्यासाठी मनातले असंख्य आवाज बघा प्रत्यक्षपणे थांबवता आला पाहिजे. लोक संपूर्णपणे आयुष्य जगत आहेत, जगत आहेत, जीवन जगत आहेत, परंतु आयुष्य जगत असताना मनातील जो आवाज आहे तो बघा प्रत्यक्षपणे थांबवता आला पाहिजे. शांत राहणं प्रत्येकाच्या वाटेला येत नसतं. एखादी व्यक्ती चिडचिड करत असते, एखादी व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे सारखी बोलत राहते. बंधनाचं जोडता नाही आले तरी चालेल, परंतु काही माणसं संवेदनी आपल्यासोबत कायमची जोडली जातात.
ते सांगावं लागत नाही की बाबा तू माझ्याशी मैत्री कर. त्यांना आपला स्वभाव हा उत्तम प्रकारे वाटत असतो. आपण ज्याप्रमाणे बघा, चकली असेल, बघा एखादा नवीन गोड पदार्थ आपण बनवला की आपण दुसऱ्यांना दिल्यावर बघा ती आपली स्तुती करतात. परंतु त्यांच्या घरामध्ये जर आपण कारल्याची भाजी दिली, त्यांना माहीत आहे की यांनी कारल्याची भाजी जाणून बुजून दिलेली आहे. मग ती लोकं आपली स्तुती करतील का हो? शेवटी निंदाच करणार ना. म्हणून विचार करा. कालचा दिवस जो गेला तो भूतकाळात गेला. उद्याचा दिवस हा आपल्या भविष्यकाळ असणार आहे. परंतु आजचा जो दिवस आहे तो आपल्याला वर्तमान काळात जगायचा आहे. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, वर्तमान काळातले दिवस, वर्तमान काळात येणारे जे सुखदुःख, जे दुःख आहे ते विसरून आनंदी जगता आलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला सुख हे नक्कीच पाहायला मिळेल. सर्वांच्या वाटेला सुख येतील असं नाही आहे. शब्दाला दात नसतात, पण शब्द जेव्हा अंतःकरणाला बघा लागत असतात ना, तेव्हा ते खूप वेदना होऊन जात असतात. कारण शब्दाचा एखादा घाव इतका खोल असतो की माणसाचं संपूर्ण आयुष्य हे संपून जात असतं. पण घाव काय भरत नाही. म्हणून तेव्हा बोलताना आपल्या तोंडावर, आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. आपण सुरुवातीला बघा प्रत्यक्षपणे थोडं बोललं पाहिजे, परंतु आपल्या मुखातून येणाऱ्या शब्दातून गोडवा मात्र नक्कीच प्राप्त झाला पाहिजे. का भाग द्यावा लागला? विरोध का होत असतो? प्रत्येकजण विरोध करतो का? नाही. ज्याप्रमाणे आपण एखादं चांगलं कार्य करू, ते कार्य करत असताना बाकीचे लोक आपल्याला अडवणार, कारण आपल्याला ते कार्य करून देणार नाही. म्हणून समर्थ म्हणाले, कार्य करत असताना लोकांच्या बोलण्यावर लक्ष ठेवू नको. लोकांच्या बोलण्यावर बघा प्रत्यक्षपणे विश्वास ठेवू नको. तुला जे कार्य करायचं आहे ना, ते उत्तम प्रकारे कर. आणि बोलताना प्रत्यक्षात नेहमी गोड बोलणं गरजेचं आहे. कारण आपल्याला जो येणारा राग आहे ना, तो राग उत्तम प्रकारे शांत होतो. आपल्याला बघा वाईट वेळेचा फायदा हे लोक जास्त घेत असतात, परंतु आपल्याला त्यातून बाहेर पडायचं आहे. ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात वेळ ही कोणासाठी थांबत नाही ना, तशासुद्धा आपल्यासाठी न थांबणारी आहेत. आपण जरी किती प्रयत्न केलात तरी ते बघा प्रत्यक्षात आपल्याला उत्तर देऊन निघून जातील. म्हणून समर्थ म्हणाले, आपला देह हा एकटाच आलेला आहे ना, या पृथ्वी तलावर एकटाच आलेला देह असताना एकट्यालाच प्रवास करायचा आहे. म्हणून प्रवास करत असताना येणाऱ्या सुखदुःखांना आपला देह हा नक्कीच उत्तम प्रकारे राहिला पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.